हाय, ब्राईडला साडी नेसवताना तुम्हालाही त्रास होतो का? चला आत्ता शिकवते. व्हिडिओ थोडी मोठी होणार आहे कारण की मी अगदी अनकट व्हिडिओ ठेवली आहे. काही त्याच्यामध्ये एडिटिंग केली नाही आहे. सगळ्यात आधी साडी दोन्ही बाजूला सोडायची आहे आणि डाव्या बाजूला तुम्हाला 2 हाताचं अंतर सोडायचं आहे, जिथून तुम्ही गाठ मारणार आहे तिथून. त्याच्यानंतर तुम्ही बघता मागच्या बाजूने मी साडी पुढे खोचली आणि ब्राईडच्या हातात दिली. असं केल्याने मागच्या बाजूला पायांना छान डेफिनेशन येते आणि आपण जो भाग सोडला होता गाठ मारल्यापासूनचा तो आपण मागे घेऊन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याचा काष्टा करून त्याला कमरेला टक करायचा आहे. जेव्हा तुम्ही काष्टा कमरेला टक करणार आहे तेव्हा ब्राईडला हाताची साडी दिली ती सोडायला सांगायची. म्हणजे तुमचा काष्टा छान पायापर्यंत येतो. आता आपण काय करणार आहोत, आपला जो काष्टा आहे त्याला व्यवस्थित पिनअप करून घेणार आहोत. नेहमी लक्षात ठेवा, जी आपली साडीची काठ असते तेवढाच तुमचा काष्टा असायला हवा. बरं, आपण पदर आधीच पिन करून घेतला होता तो आपण उजव्या पायाच्या मागून काढून घेणार आहोत आणि त्याला आपण खांद्याला पिन लावून टाकणार आहोत. आपली जी साडी आहे तिला व्यवस्थित प्रेझेंटेबल बनवणार आहोत. साडी पुढच्या बाजूने प्रेझेंटेबल असणं खूप गरजेचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, तुमचा जो मेकअप आहे तो 1/3 असतो, बट तुमची साडी 3/4 असते. म्हणून एक ब्रायडल आर्टिस्टसाठी साडी ड्रेप करणं खूपच इम्पॉर्टंट आहे आणि तीही छान. आता साडी छान आपण प्रेझेंटेबल करून घ्यायची आणि मागच्या बाजूने जो आपला साडीचा भाग आहे तो खोचून पुढे आणायचा. आता आपण त्याला निर्या करणार आहोत. इथे तुम्हाला जास्त नाही 2 ते 3च निर्या येतील किंवा 3 ते 4 निर्या येतील. त्या केल्यावरती आपण त्या खोचून टाकायच्या आहेत. इथे आज आम्ही ब्राह्मणी काष्टा नाही करणार आहोत, म्हणून ज्या निर्या तुम्ही कुठेही खोचल्या तरी काही इश्यू नाही, कारण की ब्राह्मणी काष्टा येण्याएवढी आपली साडी नाही आहे. सो जेव्हा तुमची साडी छोटी असते आणि ब्राह्मणी काष्टा पॉसिबल नाही तेव्हा तुम्ही 3D काष्टा करू शकता. काही नाही, साडीचा एक कॉर्नर उचलायचा आहे आणि तो त्रिकोणी होईल अशा पद्धतीने त्याला खोचून द्यायचा आहे. आतमध्ये पिन लावायला अजिबात विसरू नका. आणि साडीचा कलर बघा किती सुंदर आहे. म्हणून तुमच्या ब्राईडला, आणि जर तुम्ही ब्राईड असाल तर ही नेहमी लक्षात ठेवा, सुंदर साडीचा कलर आणि सूत हे अगदी सुंदर असायला हवं. म्हणजे साडी छोटी जरी असली तरी खूप सुंदर दिसते. बरं, तुम्हाला ही साडी कशी वाटली मला आत्ताच कमेंट करून सांगा.